हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज म्हटलं तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन शेअर करावं. तर इथं मी हे आले होते दुकानातून आणि आता वाजल्या होत्या 4:30. तर हे आल्यानंतर कॉफी ठेवली. झाडून वगैरे काय काढलं नव्हतं. आल्या आल्या पहिल्यांदा कॉफीच ठेवली, त्यांना दिली. तर इथं श्री आणि उर्वीचं चाललं होतं. उर्वी बसली होती पप्पाच्या मांडीवर आणि श्रीला पाहिजे होती कॉफी, तर त्याला कॉफी दिली. तर हे गेले लगेच कॉफी पिऊन आणि त्याच्यानंतर मग लगेच वरून कपडे आणले आणि इथं चालू होतं माझं कपड्यांच्या घड्या घालायचं. उर्वी मला एक एक बकेटमधून काढून देत होती. तर बकेट मी सेपरेट म्हणजे कपडे वरती घेऊन जायला आणि येताना डायरेक्ट कपडे घेऊनच येते आणि वरतीच ठेवते. तर बकेट सेपरेट मी कपड्यासाठीच ठेवले आणि बाथरूममधली बकेट मी बाथरूममध्येच ठेवते, कारण मशीन बाहेर असते, त्याच्यामुळं मशीनमधले कपडे दुसऱ्या बकेटमध्येच काढते आणि तीच बकेटवर घेऊन जाते. तर असं असतं माझं काम. प्रत्येकाचं वेगवेगळं नियोजन असतं, त्याच्याप्रमाणे जे ते करत असतं. तर त्याच्यानंतर कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या आणि इथं श्रीला भूक लागली होती, तर त्याला पाहिजे होता दूध काला. तर चपाती पण होती दुपारची, त्याला चपातीचा दूध काला बनवून दिला आणि नंतर मग लागले स्वयंपाकाला. तर म्हटलं स्वयंपाक जरा लवकर आवरायचा, कारण हे पण जाणार होते गावाला आज संध्याकाळी. तर आता गरमीच्या सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे हे चालले होते गावाला. त्याच्यामुळं माझा चालला होता स्वयंपाक लवकर. तर इथं भात घातला, नंतर दूध पण उकळलं. त्यानंतर मग लगेच इथं अगोदर म्हणलं आमरस बनवून ठेवायचा, थंड पण होईल. तर हा एकच आंबा आहे, तर मोठा आहे. तर अगोदर 2 आणलेले त्या दिवशी वटपौर्णिमे दिवशी पोळ्या बनवल्या होत्या, तर त्या दिवशी आमरस बनवला. त्याच्यातलाच हा एक राहिला होता, तर त्याचा म्हणलं आज आमरस बनवायचा. आणि मोठा आंबा असल्यामुळं त्याचा पण भरपूर म्हणजे रस बनतो. तर इथं मी मिक्सरमध्ये त्याच्यावरची सगळी साल काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलं, थोडीशी साखर टाकली आणि मग इथं मिक्सरमधून फिरवून घेतला. तर इथं बघू शकता त्याच्यामध्ये आता थोडंसं दूध ओतलं. तर दूध घातल्यानंतर म्हणते उष्णता होत नसते आंब्यामधून, तर त्यासाठी मी त्याच्यामध्ये दूध घातलं. तर इथं बघू शकता जास्त पातळ पण नाही बनवला, पण आंब्याचा रस भरपूर झाला आहे. त्याच्यानंतर मग इथं मी शाई लावून, म्हणजे खूप दिवस झाले होते, 15 दिवस तरी झाले असतील. तर त्याचं काढायचं होतं तूप. त्याला काही मी विरजण वगैरे टाकलं नव्हतं त्याच्यामध्ये, तर आता डायरेक्टच काढायचं होतं. तर बघा एवढंसंच पातेलं आहे. तर म्हणलं आता एवढ्याचं काही जास्त निघणार नाही तूप, तर बघू म्हणलं आता किती निघतंय. तर कढईमध्ये आता मी ते जेवढी शाई लावलेली होती तर ती सगळी कढईमध्ये ओतली. तर आता ते म्हणजे पूर्ण आता तूप बनेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे. असं जास्त खाली करपू पण द्यायचं नाही, नाहीतर नाही हलवली की मग त्याच्यामध्ये करपतं. त्याच्यामुळं थोडंसं आधीमध्ये हलवत राहायचं. तर आता तोपर्यंत मी इकडं भांडी घासायला घेतली होती. तर म्हटलं एका साईडला तूप पण बनेल आणि माझी भांडी पण होतील. तर चला आता भांडी पण घासून घेते. आणि माझा भांडी घासत घासत विचार चालू होता भाजी काय बनवायची. तर अजून काही फिक्स केलं नव्हतं आणि भाजी काय बनवायची. रोज तरी म्हणजे डाळ हे काही खाऊ वाटत नाही. आणि शेवटी मग विचार आला, फ्रीजमध्ये होतं दही, म्हणजे काल आणलं होतं दुपारी. तर ते होतं थोडंसं दही, त्याची म्हटलं कढी बनवायची. आणि दुपारी बनवला होता डाळ कांदा, तर तो पण थोडा शिल्लक होता. आमरस पण बनवलेला आहे, त्याच्यामुळं काही जास्त भाजी लागणार नाही. म्हणून म्हटलं थोडीशी कढी बनवायची. आणि यांना कढी पण आवडत नाही जास्त, त्याच्यामुळं कढी हे पण काही खात नाहीत, त्यांच्यासाठी डाळ कांदा होईल आणि आमच्यासाठी आमरस आणि कढी पण आहे. मग जास्त काही लागणार नाही भाजी. तर चला म्हणलं. आणि दही पण एवढं जास्त नव्हतं. आणि मी भात केला होता पांढरा, तर भातामध्ये पण खायला पातळ भाजी लागते. तर भातामध्ये खायसाठी फक्त कढी झाली तर म्हणलं बास होईल. तर इथं आता माझी भांडी घासून झाली आणि तोपर्यंत इकडं कढईमध्ये तूप पण बनत होतं. अजून म्हणजे बनलं नव्हतं, थोडंसं राहिलं होतं. तर ते पूर्ण आटू द्यायला लागतं, त्यासाठी थोडंसं हलवलं आणि गॅस चालूच ठेवला. आणि नंतर मग लगेच इथं मी पीठ मळायला घेतलं. तर परातीमध्ये अगोदर थोडंसं मी नमक टाकते आणि नंतर पीठ त्याच्यामध्ये वरून पीठ टाकते, कारण परात धुतली की त्याच्यामध्ये पाणी नाही टाकलं तर खाली पीठ चिकटून बसतं. परात म्हणजे अशी ओली असली की, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि नंतर नमक टाकलं. तर चला आता पीठ पण मळून घेते आणि नंतर लास्टला आता भाजी बनवते. तोपर्यंत मग तूप पण बनवून होईल. तर चला. तर आता इथं बघू शकता पहिलाभर पण एवढं तूप निघालं नाही, थोडंसं कमीच निघालं. तर शाई पण एवढी काही जास्त नव्हती, त्याच्यामुळं तेवढंसंच तूप निघाले. तर बघू शकता तुम्ही. तर मी कढई वगैरे सगळी घासून ठेवली, कारण कढईला थोडंसं चिकटलं होतं, मी जास्त म्हणजे हलवलं नव्हतं, त्याच्यामुळं थोडंसं लागलं होतं खालच्या साईडला. तर कढई वगैरे धुवून ठेवली आणि इकडं श्रीचं चाललं होतं TV बघायचं.
तर आता थंड होईपर्यंत मी तसाच पेला गॅसवरतीच ठेवला एका साईडला. आणि नंतर मग इकडं चपात्या बनवायला घेतल्या. तर लगेच काय चपात्या बनवायला घेतल्याच नव्हत्या मी, कारण पोरांचं चाललं होतं इकडं तिकडं खेळायचं, घरामध्ये पसारा हे ते करायचं. त्यांचं सगळं आवरेपर्यंत एकाला शी एकाला सू सगळ्यांचं चालूच असतं. त्याच्यामुळं मग बाकीचं करत करतच वेळ होतोय. जरी लवकर स्वयंपाकाला लागलं तरी व्हायचा तेवढा वेळ होतोच. तर इथं मग मी चपात्या बनवून घेतल्या आणि नंतर मग कढईमध्ये पापड वगैरे सगळं तळून घेतलं. आणि ह्यांना पापड आवडते त्याच्यामुळं मग मी तळत असते. एखाद दिवस जरी नाही तळलं तर मग जेवताना काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळं मग मी भाजी बनवायच्या अगोदरच त्याच्यामध्ये थोडंसं तेल जास्त टाकून घेते आणि त्यामध्ये सगळं तळून घेते, पापड हे काय ते सगळं. आणि नंतर मग त्यातलं तेल काढून साईडला एका वाटीमध्ये ठेवलं आणि तेच मग नंतर मी चपात्याला वापरते. तर इथं मी कढी बनवून घेतली. तर मी अगोदर लसूण आणि हिरवी मिरची आहे तर ती मिक्सरमधून बारीक करून घेतली आणि नंतर मग इथं कढीला फोडणी दिली. तर बघू शकता आणि कढी एकदम खूप टेस्टी झाली होती. त्याच्यानंतर मग लगेच आम्ही जेवण करायला घेतलं. तर बघू शकता आमचा आजचा जेवणाचा मेनू कढी, चपाती, आमरस, भात. तर असं आहे आमचं आजचं जेवण. तर या तुम्ही सुद्धा जेवण करायला आणि आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते. चला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. बाय.